नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांवरती किती प्रेम करायचे हे एक वेगळं सांगायची गरज नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. त्यामुळे त्यांचं पुस्तकांवरती अतोनात प्रेम होतं हे वेगळं काही सांगायची गरज नाही. आणि ज्या व्यक्तीचं एखाद्या पुस्तकांवरती यावरती एवढं प्रेम असेल आणि तो व्यक्ती जर एखादं पुस्तक जाळत असेल तर त्या पुस्तकामध्ये किती द्वेष भरलेला असं आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून इतके वर्ष झाली तरी देखील या ठिकाणी मनुवाद्यांची आग काही विझलेली दिसत नाही. एक व्यक्ती आहे मित्रांनो, शरद पोक्ष नामक, त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका केली. तो थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडाणी म्हणत आहे. कारण त्याचं म्हणणं आहे की ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी ती कधी वाचलीच नाही. तर नेमकं तो काय म्हटलाय, संपूर्ण प्रकरण काय आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने जे आहे रामस्मरण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी बोलत असताना शरद पोक्से यांनी जे आहे मनुस्मृतीचा उल्लेख केला. मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिली गेलेली नव्हती किंवा त्यामध्ये कुणालाही दुय्यम वागणूक नव्हती. ती जाणणाऱ्यांनी ती कधी वाचलीच नाही, वाचली असती तर ते जाळूच शकले नसते, असं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं. म्हणजे सरळ त्याने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी टार्गेट करण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी ते वक्तव्य केले. त्याचं म्हणणं सरळ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती वाचलीच नाही म्हणून त्यांनी ती जाळली. अरे बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील जवळपास प्रत्येक पुस्तक वाचले. ज्या पुस्तकांबद्दल त्यांना त्यांच्या काळात अवेलेबल होते त्यावेळेस त्यांना जे पुस्तक भेटेल त्यांनी ते वाचले. तुला असं वाटतं का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळण्यापूर्वी ती वाचली नसेल? ज्या व्यक्तीचं पुस्तकांवरती प्रेम आहे, जो व्यक्ती स्वतःचं एक घर बनवतो पुस्तकांसाठी, तो व्यक्ती पुस्तक जाळेल का? आणि जर त्या व्यक्तीने पुस्तक जाळले असेल तर त्यामध्ये किती दोष असेल हा विचार करायला पाहिजे. आणि त्याचसोबत मित्रांनो, त्यांनी ते वक्तव्य केल्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण ठिकाणी पसरली आणि आता सर्व स्तरावरनं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. याबाबतच्या आणखी बातम्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.